होता तो आता चांगला पूर्ण दाखवत नाही सगळं. पुढं पुढच्या वर्षी कधी आलो तर दाखवतो मला एकदा बरं. आता सध्या चालत आम्ही मैसूरला पुढे आहेत आमचे तेजस रायडर, मागे आहेत आमचे नाना, मागे आहेत किरण पारगावकर. नमस्कार गाईज, आता आम्ही पोचलो हॉटेलला. हॉटेलचं नाव काय रे? हॉटेलचं नावच नाही बघितलं. विशाल काहीतरी हॉटेल. हॉटेलचं नाव नाही माहिती आहे, काहीतरी चांगलाच नाव आहे. ते ओनरला इचरा बघून आपला जायचो तर आम्ही आता बसलो जेवायला. बघू शकता तुम्ही. म्हणजे काका कसं वाटतं जेवण तुम्हाला हॉटेलचं? खूप छान, खूप छान. प्युअर व्हेज हॉटेल आहे. हॉटेलचं नावच नाही माहिती. थांबा, राधाकृष्ण हॉटेल. त्या गावा काय नाव आहे नक्की? त्यावर पण नाव नाही. सिंगल मानले हॉटेलवाले. कसं वाटतं टेस्ट? एकदम भारी. तुम्हाला कसं वाटतं भाषा बाय? मित्र तो काय जेवण आहे. टेस्टी, फुल टेस्टी. खाऊन नको. घे. अरे घे. तुला असं वाटला? एक नंबर. निशब्द डायरेक्ट शब्द. कालचा दिवस एवढा खराब होता. काल आमच्या पासपोर्ट चालत्या. आता काय रोटी कोणाला तुला रोटी एक बस राईस खाईल पटेल. एक रोटी. हां, बॅक टू द विषय. काय झालेला विषय राईटचा कालचा? तुम्हाला काय पाहिजे सांगा आता. राईस. बॅक टू द विषय. कमॉन. थांब कसा सुकला सवय ना. तुम्हाला कसं वाटला हम्पीतून इथं पोहोचतो? कशी होती रे? रस्ता कसा होता? जीवनाचा आनंद आला मला. नाही, रस्ता कसा होता? महाराष्ट्रीयन रस्ते आणि कांड रस्त्यामध्ये खूप फरक आहे. रस्ते एक नंबर आहेत आणि ऍक्सिडेंट पण तेवढे झाले आहेत. बाबा येताना कधी बघलं ते टांगा बलटी कंटिन्यू येतात. 3 ते 4 बघलं बघितलेलं आहेत. आणि त्या दिवशी एक रात्रीला रस्ते भारी आहेत. डिसिप्लिन पाळत नाही. डिसिप्लिन नाही पाळत. कसे पण गाड्या चालवतात. बाकी काय नाही इशू. आणि रोड लेवलला रोड टाकाटक आहे. रोड पूर्ण सपाट आहे. डांबरीकरण केलेलं आहे. बालदी साहेबांना सांगलेला कारला आलं ना पिसवायला. आला ना. बालदी साहेब आला ना ऑफिसला. त्यांना पाठवतो नंतर प्रोजेक्टचा. आता जेवल्यावर नंतर भेटू. उद्या डायरेक्ट सकाळी. चला बाय बाय. चाय प्या गरम सकाळ गरम आहे. लय आलो बोलतोय. एकटाच बोलतोय तसं काय हो. चाय एकटाच पितोय तो. आम्ही पितोच नाही. काय बोला? चाय कसा आहे? चाय प्यायला ये भाऊ. सकाळचे वाजून 7 आणि आम्हाला जायचं आता म्हैसूरला 8. लय लांब काय कसं लागतंय? याला परत कुठे येणार नाही. भेटू नंतर पुढे रस्त्यामध्ये काहीच. स्टॉप थेट आपला आहे म्हैसूर. आता थेट आपण तिथं डायरेक्ट म्हैसूरमध्ये भेटणार. ओके. म्हैसूरला गेल्यानंतर म्हैसूर पॅलेस बघणार. मंदिर आहे थोडं. पॅलेस बघायला आपल्याला गाईड घ्यायलाच लागेल. काय असेल ते निर्णय घेऊ आपण पुढे गेल्यावर. पुढे चालेल. हो सर्व आपण जे काय केलं सर्व आता ब्लॉगमध्ये येणारच आहे. आणि पुढे पण जे करू सर्व त्या सर्व गोष्टी सुद्धा ब्लॉगमध्ये येणार आहे. तर तुम्ही
तर तुम्ही नक्कीच ब्लॉग पाहत राहा, तुमचा प्रेम आपल्यावर पाडत राहा. तर चला भेटूया पुढे गेल्यावर. ते बघा विणगिन कुठे जाईल आहे आणि सनराईज पण होत आहे. आता वाजले किती किती वाजला? 7:30. तर काय आता वाजले 7:15. पोचता पोचता आपल्याला 12:15. आता बघूया पुढचा रस्ता कसा आहे. इथनं तर चांगलाच आहे रस्ता. आता बघूया, चला भेटूया पुढे. म्हैसूर आता काय जिथून किती 170 का 80 किलोमीटर आहे. महाराष्ट्र झाडावरून आता आम्ही बारकेपणी लावलेली इथं. तर आम्ही पोहोचलेलो सेलूरला. हा पोलीस स्टेशन आहे सेलूरचा, बघू शकता तुम्ही. आतमध्ये गेलो असतो पण आमच्याकडे टाईम नाही. नाही नाश्ता करून डायरेक्ट निघू आता. कसा वाटला? कसा वाटला? बिना तेलाची मालिश झाली आज. हे बंधू सगळे कटाळले थांबून 15-20 मिनटं झाली ट्रेन येणे आणि त्या ट्रेनचा आरंभ झालेला आहे. कुठली ट्रेन आहे सांगतो माझी गाडी चालते ना माझ्या गाडीवर चालले. चला चला अजून कधी 2 वाजता. हे बघा बंधू आमचे या चला 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 चला. हा बघा काहीच आज तो डोंगर, तिथे मंदिर आहे. डोंगराला नाव आहे चामुंडी हिल. तिथे चाललो आहोत आपण. भेटूया वरती गेल्यावर काहीच वरती गेल्यावर भेटू.
मैसूर सिटी काय तिथून आता आपण आलो इकडे चामुंडी हिल्सकडे. शाबाबायांचा मागच आहे. शाबाबाई गोल घेत नाही आमचा, एकदम धीट माणूस आहे. सक्त लोंडा आहे काय, सक्त लोंडा. त्यांचं पण चॅनल आहे तेजस रायडर म्हणून. आम्ही चाललो आता दर्शनाला. रामेश्वरमला जातो आपण घेऊ. तो अभी हम लोग जा रहे हैं चामुंडेश्वर मंदिर में. दर्शन तिथं? घेणे गेले काय तिथं. ना रामेश्वरमला तो बोलल बोलते हो. अच्छा अच्छा तो असं नक्की. बोलत असं बोलतोय का मी इथं कमी बोलेल पण चामुंडेश्वरला त्याला बोलायला जमत नाही. तो अच्छा, बोलतो अच्छा. मी रामेश्वरमला नक्कीच बोलेन. बोलतो काय बोलायचं त्या ओके. एवढा बोलणार आहे ना हा. का युट्यूबरला फेल करणार आहे सगळ्यांना. 100% बघू शकता भरपूर तुम्ही. लेट झालो मित्रांनो आज. भरपूर लेट पण झालो आणि भरपूर गर्दी पण आहे इथे बघू शकता. आजचा तिसरा दिवस पण हा, आहे तिसरा दिवस. एन्जॉय खूप आम्ही एन्जॉय पण करतो. असं नाही का दिवसभर गाड्या चालवतो. तुम्हाला वाटत असेल आम्ही फोटो नाही टाकत काय नाही करत त्याच्यामुळं. असं नाही. ते टाकू असते कधी कधी नेटवर्क डाऊन होत आहे मग तिकडे आम्ही स्टोरी नाही टाकत. मग रात्रीच्या टाकायला लागतो. सगळा भेटेल देर धरा फक्त. आता मंदिर दाखवतो मला समोरून. 2 मिनिटं. दोन अभी ठीक करके देतो. अभी ठीक करके देतो. पोहोचलेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. मंदिराच्या आभारात पोहोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही. आमचा तेजस ब्लॉगर पुढे चालला आहे. हे आमचा बाला ब्लॉगर. बाला ब्लॉगर कसा आहे मंदिर कसं वाटतंय. एक नंबर वाटतंय. रावस एकदम रावस वाटलाच पाहिजे. मग तुम्ही बघू शकता. दर्शन भेटल्यावर भेटू. आता काही सध्या नाही. सध्या खूप गर्दी आहे. दर्शन भेटल्यावर भेटू. वाईड अँगल आहे. वाईड अँगल आहे. Screen टेन्शन चालू नाही. करणार आहे भाऊ आता. स्क्रीन चालू केल्यावर कसं बरं वाटतं जरा सोnar रे. बंद होते काहीतरी लगेच. बघायला पण भेटते ना. ते आता मला सेटिंग ब्लॉगर रे. सेटिंग करतो काही थोड्या वेळात. समजेल नंतर. समजून घ्या जरा. समजून घ्या. इशारा समजून घ्या. नवीन आहे माणूस. समजून घ्या आता काय. कसं वाटलं तुम्हाला मंदिर. मंदिरात पोहोचलो. मंदिरात अद्याप गेलो नाही पण मंदिराचा बाहेरचा मंदिराची कलश आकृती, हा, वगैरे ते. बघितला तर एक साऊथची एक आपण बोलतो ती एक वेगळी कला आहे साऊथची. हा. त्यांचे मंदिर पूर्ण बघण्यासारखे असतात साऊथमध्ये आणि अशी कला फक्त साऊथ साऊथमध्ये, पाहायला साऊथमध्ये मिळेल. कुठेही जा. एक नेपाल नेपाल आणि साऊथ. नेपाल आणि साऊथ. आणि या देवीचा जर सांगायचा झाला हा. तर जेव्हा महिषासूर राक्षस बलाढ्य ताकदवर महिषासूर राक्षस होता. देवांवरही त्यांनी विजय मिळवला. त्याच्यानंतर देव पार्वती मातेकडे गेला की याचा काहीतरी बंदोबस्त करा म्हणून बरोबर आहे. पार्वती मातेने चंडिकाचा बरोबर. चामुंडाचा रूप चामुंडा. धरून या महिषासूर राक्षसाचा वध केला. आणि त्याच्या पश्चात महिषासूर राक्षसाने वरदान मागितला हो. की चामुंडा मातेने त्याला वरदान दिला का तुझ्या नावाने हा विभाग ओळखला जाईल म्हणून या हो, शहराचे बरोबर. नाव म्हैसूर आहे. बरोबर. महिषासूर म्हैसूर. राक्षसाचा म्हैसूर. म्हैसूर बरोबर. तुला कसं वाटतं. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. हात टाकते. आठ ठेवतोय बघा. लाजतान पोरं आमची. एवढी माहिती तुम्हाला सांगितली. एवढी माहिती एवढे कष्ट आमच्या. आम्ही घेतो तुमच्या व्हिडिओ बनवायला तर तुम्ही एक लाईक नाही करू शकत. एक Like करा. आपल्यासोबत तुमची एक न्यूजपेपर like, पण तुमचा आहे. एक support. कोणाला बातमी द्यायची असेल तर देऊ शकता. फ्रीमध्ये आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जर काही चुकलं असेल काय म्हणजे इम्प्रूव्ह करा. घंटी वाजवायला पण विसरू नका. आणि आमच्या दादांचं पण चॅनल आहे त्याचं नाव आहे तेजस रायडर. चॅनल करून डाव्याला त्याच्यानं चॅनल झालं आमचा. तरी करा. इज्जत द्या पोरांना. मागं कोण आहे. बाला बाला फर्स्ट राईट फर्स्ट राईट. बाला फर्स्ट राईट बद्दल कसं वाटतंय. एक्सपिरियन्स. काय झालं. आपले किरण म्हातारे आता गाडी चालवता.
बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघालो आहोत चामुंडेश्वरी टेम्पलमधून, चामुंडामधून. आता चाललो आहोत म्हैसूर पॅलेस बघायला. तर तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो. चला चला चला. तुझी लाईट एखाद्याला चकणे करेल काय, एवढे प्रॉब्लेम लावलेले आहेत का समोरचा माणूस चकना झालाच पाहिजे. अजून एक लावायचा बाकी आहे गाईच. हा घ्या म्हणजे झाला चकना. गेलं नाही नाही, हात गेलं. थांबा, चालू करू, थांबल्यावर चालू करू. थांबा, टेन्शन घेऊ नका गाय. नाही तर गायज आपण आलेलो आहोत म्हैसूर पॅलेसमध्ये. बघू शकता तुम्ही. आता चाललो आहोत, तुम्हाला दाखवतो. सिनेमॅटिक्स बघा तुम्ही पुढे, मजा बघा. तर कसा वाटला म्हैसूर पॅलेस बाहेरची बघून? तुम्हाला चांगला वाटला? तुम्हाला बाहेरची बघून कसा वाटला? बाहेरून बघून कसा वाटला म्हैसूर पॅलेस? हा हा मजा नाही आहे, चांगला आहे. रात्रीचा व्ह्यू त्यांनी जो केलेला आहे, लाईट वगैरे पहिल्यांदा म्हणजे आलो जेव्हा लाईट रात्री बघितलं मस्त वाटला. पण आतमध्ये अजून भारी आहे. ते बुट नवीन दिसतात, काय करायचे बुट बोलवायची का? आपलं जर बजेट कमी जर झाला तर आम्हाला स्पॉन्सर किरण पारगावकर म्हात्रे. पारगावकर 8 नंबर असेल तर होईल, अदरवाईज होणार नाही. व्हेजवालं अण्णा व्हेज बिर्याणी बघा. केलीच्या पाळ्यावर जेवण इकडं आल्यापासून. मला टेस्ट आहे का? खाऊ दे. या जेवायला भावतो. लय लेट झालं आम्हाला. वाट लागली.